विकूया 10,000 रुपयाला. 10,000 रुपयाला विकूया. सगळ्या काढायचं आहे उपटून. मडकं धुवायला नेत आहेत हेमंत मिराशी आणि घरातलं हे साफ करून झालं आता. एवढा पॅच पट्टापट तेवढं साफ करायचं आहे. चारामध्ये चाललो आता आम्ही मडका साफ करायला. चल झालं, चला चल पाऊस येईल. चल 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 पाऊस येईल. चला पाऊस यायच्या आधी पटापट चला. हे सगळं रान काढायचं आहे. भरपूर रान आलेला आहे. ऊन पण येते पाऊस पण येते. ऊन पण येते पाऊस पण येते. ऐसा हो गया रे हाल. चालेल जाऊया आता साफसफाई करायला. शुद्ध पाणी शुद्ध पाण्यात धुवा. अरे बाबा पाय गेला खाली. शुद्ध आहे. हा हा पाणी थंड आहे. आंघोळ करण्याला लायकीचं नाही म्हणजे नदीचं पाणी. सर्वप्रथम आपण काय करूया माहिती आहे, पहिले हातपाय जरा धुवून घेऊया. आता हातपाय धुवून घेऊया. हातपाय साधारणपणे सह्याद्री ऋतून हे पाणी येतं. हे आपण पाणी पिऊ पण शकतो, पण आपण वरच्या ठिकाणचं पाणी पितो जास्त करून. भरपूर व्हिडिओ बघितला असेल चुलीच्या इथले मडकं. त्याच्याला नाणी घरात पाणी थापवतो आपण. माठ कपिला कुठल्या धातूपासून बनलेला आहे हेमंत मिराशी? तांब तांब्यापासून बनलेला आहे. महाग आहे. जवळपास 1000 वर्षापूर्वी युगापासून जी सुरुवात झालेली, त्याच्यानंतर हे ताम्रयुग, त्याच्यानंतर जस्त, आणि आत्ताचं हे ॲटॉमिक युग आणि डिजिटल युग. ह्या पूर्ण प्रवासात अजूनपर्यंत आपल्यासोबत हे तांब आहे. छानपैकी मला नॅचरल टाक पाणी. मस्त हे झाले बघ. टाक टाक पाणी. सांगितली काय करायचं काय नाही करायचं ते. आता बोलतोय ही पानं आपण अशी उलटी घेऊ, ज्याच्याकडून त्याला मागच्या बाजूला ग्रीप आहे. पाणी मी पाण्यात भिजवतो. चल पाणी. चला चला आता संध्याकाळ झाली आहे. 5 वाजलेत. फेरफटका मला सुरुवात केली. आणि हे आता वाळ पाटाचं पाणी जोरदार वाहत आहे. भाताची शेती समोर आपली बाग दिसत असेल तर पाटाचं पाणी जोरात आहे.
इथून आता पाणी येतं बाहेर. काय आलं नाही, हा पाय घसायला तर पडायला होईल, बाकी असं होणार नाही. सगळीकडे शेती शेती. हो जास्त झालं पाणी की बाहेर काढतात ते. हो हे बघा नारळ, बघ ठेंगू नारळ, हे ठेंगू नारळ बघा, हे धरायला सुरुवात झाली आहे. 4 फुटाला ठेंगू नारळ धरायला सुरुवात झालेली आहे. आणि इथे तोतापुरीचं झाड होतं पण आंबे नसतील, हे वालं हे तोतापुरी आंब्याचं झाड आहे. तोतापुरी हे बघा ठेंगू नारळ एवढंच आहे. नाही पोर काय तो. चिक्कल आहे इकडे. हो बघा, हे आपलं इलो मया 30,000 आपले जे व्ह्यूज झालेले आहेत त्या क्लिपमधले हे 2 माणसा. हां काय ते कुठला प्रश्न होता पॉप्युलेशनचा, लोकसंख्या वाढीची कारण. काय खयचा मया जातच खय, आज हीच बॉडी आहे. अरे काय नाही पोरा, बघितलं तू 30,000 व्ह्यू झाले, 30,000 वर गेली होत्या का. खयची व्हिडिओ माहिती आहे का, बांबू काढतानाची तिकडची. काय करतास. वा वा वा, अकडे ओरडता. ती जागा जिथे मिस्टर मयुरेश ना मया इले होते, हेमंत मिराशी इलेले आहेत. हेमंत मिराशी यांचं आगमन झालेलं आहे. मला आवडतो स्प्लेंडरवाला आहे ना रे गाणं. चायनीज गँगचे अध्यक्ष इले आहेत. अध्यक्ष इलेले आहेत. आणि इथे आता काय काय लावलेलं आहे बघूया. इथे वेल आहे, वा बघूया काय काय लावलेलं आहे ह्यावेळी पावसात. गाडी आपली 4251 कॉलेजला घेऊन जायचो, तर तिथे दिलेलं असेल रायवल्स. वेल सोडल्यात, या वेली आहेत आपल्या काकडीच्या, हे रानकेळी आहे. आणि हे 3 माणसं इलेली आहेत. डेंजर हळदीचं बाब्यान फॅक्टरी ओपन केलेली आहे. हळदीबद्दल बाबूया माहिती सांग लोकांना. बाबू या काय लावलाय, या काय भेंडी खाणार त्याला मिळणार. ताव देतं काय बोलत नाही. लालमाट पण लावलं ना वाटतं बाबा. खय बाब्या, अरे हो लालमाट पण लावलेला आहे, सांगत नाही बाबा. आधुनिक शेतकरी, आर्मी मॅन शेतकरी. ह्या काय बाबू सुरू या काय हा चवळीची भाजी खाता होती. आणि त्या हळदीचं एकदम जबरदस्त अशी शेती भाजीच. आणि ही हळद लावलेली, हळद बघा किती लावलेली हळद बघा. हळदीची पाना मस्त हळद लावलेली आहे. आधुनिक शेतकरी प्रणय मिराशी. बाबू या काय लावलंस. हा रे या काय इला सुरुंग. आणि इथे शेणखत ठेवलेलं आहे असं डायरेक्टली इथे आहे ना. आणि हेच खत म्हणून वापरायचं डायरेक्टली इथे. जर बघा इथे टाकलं आत्ताच संध्याकाळी, नॅचरल खत जबरदस्त असं जागेचा वापर केलेला आहे. रानकेळ्यांचं काय करणार आहे. हे काय पान लावलंस, आपल्या काय तोंडात निघत नाही, काय निघत नाही. करांद्याचे बिया. मयाक जाम हसू घेता, तोंडात घे नाव घेतलं की मया एकदम हसू लागता. चायनीज अध्यक्ष 1/2 आता शोध लावलाय यांनी, चायनीज खाऊन माणसं मेलीत म्हणून. या स्टोरी तुका कोणी सांगितलं. चला इथे आपण उडवलं होता ड्रोन. त्याच्यानंतर आता इथे लावून टाकले बॅरिगेट. पहिल्यांदा ड्रोनचा शोध आपण इथेच घेतला होता. इथून आता सरळ आपलं घर आहे. आणि ते फाटकवाडीचा ब्रिज आहे, नवीन झालेला ब्रिज. सुंदर असं पाणी वाहत आहे.
ही दोघं आता खाली चालली आहेत, माया आणि हेमन. तिथून आपण गेला ड्रोन शॉट घेतला होता. असा हा काहीसा सीन आहे. आणि हे आता दोघं पोचलेत. वा 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 वा, फुल एन्जॉयमेंट चालू आहे. आणि अशा प्रकारे आता संध्याकाळ संपली. फाटकवाडीमध्ये आम्ही गेलो होतो रेंजसाठी. आपल्या गावात रेंज नाही, तर येताना हे जे काय आपल्याला शेतीचे फोटोज व्हिडिओज मिळाले ते आता शूट करत आहेत मी. त्या निमित्ताने तरी तुम्हाला बघायला मिळतील. आता फाटकवाडीतून आपण थेट जाणार आहोत घरी. जर भूक लागली आहे असं वाटतं आहे थोडं, तर कदाचित जाऊ वैभववाडीत. पण तोपर्यंत तुम्ही हे बघा, मस्तपैकी हिरवी झाडं, जबरदस्त असं हिरवळ. थंडी वाजायला लागली आणि थोडं वातावरण थंड देखील आहे. आणि आता आलेला आहे ब्रिज. तर या ब्रिजने मगाशी आपण ज्या ब्रिजवरती होतो तोच ब्रिज. आता इथून आपण जाणार आपल्या गावी. तर अशा प्रकारे दिवस आता आपला मस्त चालू आहे. तर वैभववाडीत एकदा आपण जाऊन येणार आहोत. तर OTPसाठी वैभववाडीत आलो आहे. आणि वैभववाडीमध्ये आता इथं लागलेले आहेत अंतरिक्ष मॅन सगळे. पाऊस भरपूर भरला आहे आणि पाडणार पण आहे. पण तोपर्यंत म्हटलं आपण जाऊन वडापाव खाऊया, पण बसून खाऊया. वडापाव आणि चहा छान.